नमस्कार मंडळी. साहित्य संपदा समूहाच्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी संध्या जोशी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आनंदाचा दिवस आहे. आजचा हा डिजिटल प्रकाशन सोहळा म्हणजे साहित्य संपदा समूहाच्या शिरपेचामध्ये खोवला जाणारा जणू एक मानाचा तुराच आहे. मंडळी, गेले कित्येक म्हणजेच 2.5 ते 3 महिने आपण सगळे लॉकडाऊन होतो, घरामध्ये बसून होतो, घाबरलेले होतो. कोरोनामुळे आजूबाजूला अतिशय गंभीर आणि निराशाजनक वातावरण होतं आणि या अशा वातावरणात आपल्या साहित्य संपदा समूहाचे सर्वेसर्वा म्हणजेच वैभवजी धनावडे यांनी विविध चर्चा, उपक्रम, स्पर्धा तसंच वेगवेगळे विषयांवर कविता, कथा, चारोळ्या, लेख आपल्याकडून लिहून घेऊन या सर्व वातावरणात सुद्धा आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह ऊर्जा दिली, सकारात्मक ऊर्जा दिली आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे व्यग्र ठेवलं आहे. प्रत्येक कवी मनाचं एक स्वप्न असतं. आपण जे आपल्या मनातलं कागदावर उमटवलं आहे त्याचं कधीतरी पुढे जाऊन पुस्तक प्रसिद्ध व्हावं. आजचा हा डिजिटल प्रकाशन सोहळा म्हणजेच या स्वप्नाचं डिजिटल रूपांतर आहे. आपल्यापैकीच काही कवी आणि कवयित्रींच्या चारोळ्या या आपण संग्रहित केल्या आहेत आणि त्या संग्रहाचं डिजिटल प्रकाशन आपण आज इथे करतो आहोत. हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठीच. या साहित्य संपदा समूहाचा मी एक घटक आहे आणि या सगळ्या सोहळ्याचा मी एक साक्षीदार आहे. याचा मला खूप खूप आनंद होत आहे. चला तर मंडळी, आता अधिक वेळ न दवडता आपण आपल्या ह्या आजच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करूया. आपल्याला आज प्रकाशक म्हणून लाभले आहेत सन्माननीय ॲडव्होकेट मानसी म्हात्रे. साहित्य संपदाच्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यातील सन्माननीय प्रकाशक आहेत अलिबाग नगर परिषदेच्या उपाध्यक्षा, ज्येष्ठ ॲडव्होकेट, सामाजिक कार्यकर्त्या असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या मानसी म्हात्रे. सर्व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे. नागरिकांचे, स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या हिरिरीने पुढाकार घेतात. त्यांच्या रूपाने रायगडकरांना एक विश्वसनीय राजकीय नेतृत्व लाभले आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. सामाजिक आणि राजकीय कार्यासोबत त्यांची साहित्य ओढ सुद्धा जबरदस्त आहे. त्यांचा व्यासंग मोठा आहे. वाचन, लेखन करण्याची त्यांना खूप आवड आहे. अशा प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याला प्रकाशक म्हणून लाभल्या हे साहित्य संपदा समूहाचे भाग्यच आहे. मी मानसी मॅडमना अशी विनंती करते की त्यांनी उपस्थित साहित्यिकांचे पुस्तक प्रकाशन करावं. आज प्रकाशित होणाऱ्या चारोळी संग्रहांमध्ये स्नेहल कदम लिखित स्नेहबंध या चारोळी संग्रहाचाही समावेश आहे. सांगली येथे राहणाऱ्या आणि कॉमर्स ग्रॅज्युएट असलेल्या स्नेहलताई स्नेहसखी या नावाने लेखन करतात. कविता, चारोळी, लेख, कथा इत्यादी अनेक प्रकारचं लेखन त्या करतात. तसंच त्यांना मुक्त छंदातील कविता लिहायला आणि वाचायला फार आवडतात. कविता न जाणे कोणासाठी काय झाली, कविता न जाणे कोणासाठी काय झाली, माझ्यासाठी मात्र ती जीव की प्राण झाली. किंवा शब्दात मांडते ही स्नेहा मुक्या मनाला, दुःखास हुंगते ती आनंद वाटायला. या आणि अशाच काही सुंदर चारोळ्या आपल्याला त्यांच्या स्नेहबंध या चारोळी संग्रहामध्ये नक्की वाचायला मिळतील. मी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना विनंती करते
की त्यांनी स्नेहल कदम लिखित स्नेहबंध या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करावे। नमस्कार। आज या ठिकाणी स्नेहबंध कवयित्री स्नेहल कदम यांच्या चारोळी ई संग्रहाचं प्रकाशन होत आहे। हे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे। कवयित्रीने सर्वसामान्यांच्या मनातील कविता, कवितेतील भाव, कवितेप्रती असणाऱ्या भावना या संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की आपणा सर्व रसिक मायबापांना हा चारोळी संग्रह मनाला आनंद देऊन जाईल। या चारोळ्यांमधून मला आवडलेली आणि मी निवडलेली चारोळी आपल्यापुढे सादर करायला आवडेल ती आहे कविता न जाणे, कविता न जाणे कोणासाठी काय झाले, माझ्यासाठी मात्र ती, माझ्यासाठी मात्र ती जीव की प्राण झाली। मला वाटतं ही चारोळी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचं गीत आहे, कविता आहे। प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात अशी एखादी कविता आपल्या मनाला स्पर्श करून जाते की त्या प्रसंगाचं ती मर्म मांडते आणि त्या प्रसंगातून प्रत्येकाला व्यक्त होण्याकरता मदत करत असते आणि भविष्यात त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा चिंतिते। धन्यवाद। स्नेहल कदम यांनी लिहिलेल्या स्नेहबंध या चारोळी संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे। मी स्नेहलताईंना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत आपल्या सर्वांसमोर व्यक्त करावे। एक एक धागा जोडून जुळतात सारे स्नेहबंध, एक एक धागा जोडून जुळतात सारे स्नेहबंध, जसे पावसाच्या थेंबाने चहूदिशी दरवळे मृदुगंध। नमस्कार, माझे नाव स्नेहल मीना मधुकर कदम, खानापूर, सांगली। साहित्य संपदाच्या प्रकाशन सोहळ्यात साहित्य संपदा समूह प्रशासक श्री वैभव धनावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज म्हणजे स्नेहबंध या पहिल्या ई चारोळी संग्रहाचे प्रकाशन अलिबाग येथील उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे मॅडम यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे। सर्वप्रथम मी साहित्य संपदा समूह प्रशासक श्री वैभव धनावडे सर यांचे मनापासून आभार मानते। मी एक विद्यार्थिनी असून गेल्या 2 वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे। कविता, चारोळ्या, गझल, अभंग, लेख इत्यादी साहित्य प्रकार मी हाताळते आहे। कोणत्याही क्षेत्रात पुढे पाऊल टाकायचं म्हटलं की आवश्यक असतं ते आपल्या माणसांचं प्रोत्साहन, आणि हे प्रोत्साहन मला माझे गुरु, माझे शिक्षक यांच्याकडून मिळाले। तसेच माझे संपूर्ण कुटुंब यांची देखील मला मोलाची साथ मिळाली व त्यामुळेच मी आज एक कवयित्री म्हणून ओळखली जाते। आज साहित्य संपदा समूहाच्या वतीने साहित्य संपदाच्या प्रकाशन सोहळ्यात माझा ई चारोळी संग्रह प्रकाशित झाला याचा मला अत्यंत आनंद झालेला आहे व तुम्ही दिलेल्या सर्व रसिक मान्यवरांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करते व तुम्हा सर्वांना धन्यवाद देते। ही मोलाची साथ अशीच अविरत राहो हीच अपेक्षा ठेवते व तुम्हाला माझा हा चारोळी संग्रह पसंतीस येईल अशी अपेक्षा करते आणि धन्यवाद देते। नमस्कार मित्रहो, मी युवराज वायबसे। माझी मैत्रीण कुमारी स्नेहल कदम सांगली हिच्या कविता, चारोळ्या, त्यानंतर गझला, लेख आणि इत्यादी छंदांच्या बाबत मला चांगली जाणीव आहे। अतिशय छान रचना करणारी कवयित्री आहे आणि मुळात ती रसिक आहे। तर तिचा साहित्य संपदा समूहातर्फे स्नेहबंध नावाचा चारोळी संग्रह प्रकाशित होतोय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना तो चारोळी संग्रह तिनं आदरपूर्वक समर्पित केला, याचा खरोखर अभिमान आणि या गोष्टीसाठी खरंच स्नेहलचं मी कौतुक करतोय। दिनांक 14 जून 2020 रोजी म्हणजे अगदी 2 दिवसांनी स्नेहलचा स्नेहबंध ई चारोळी संग्रह आपणा सर्वांच्या भेटीला येत आहे।
यूट्यूब चॅनलवरून तो येतो आहे। यासाठी मी मनोमन स्नेहलला शुभेच्छा देतो। तिच्या लेखणीला उदंड बळ मिळो आणि अतिशय सुंदर सुंदर साहित्य तिच्या हातून निर्माण होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज प्रकाशित होणाऱ्या 22 चारोळी संग्रहापैकी एक चारोळी संग्रह आहे सौ प्राजक्ता माधव हेदे लिखित कृष्णप्रीत। ठाण्याला राहणाऱ्या प्राजक्ताताई शिक्षणाने बीकॉम आहेत आणि गेली 10 वर्ष HR म्हणून कार्यरत आहेत। वाचन, लेखन, रांगोळी काढण्याचे छंद वेळ मिळेल तसे त्या जोपासत असतात। त्यांनी लेखनाची सुरुवात 2015 पासून केली। लेखणीने प्रथम कृष्णच लिहिला आणि म्हणूनच कृष्णवेडी या नावाने ते लेखन करतात। आतापर्यंत कविता, लेख, ललित, कथा असं बरंच लेखन त्यांनी केलं आहे। 100 कवितांचे लेखन यशस्वीरित्या त्यांनी केले आहे। 2018 मध्ये marathiboli.in वर पहिली कथा माझी ओंजळ प्रसिद्ध झाली आहे। साहित्य संपदा समूहामध्ये 2018 मध्ये सामील झाल्यावर लेखनाचे विविध पैलू त्यांनी गाठले। साहित्य संपदा समूहाच्या पहिल्या काव्य संमेलनात एकांत ही कविता त्यांनी सादर केली। 2019 मध्ये पोएट्री मॅरेथॉन या 85 तास पार पडलेल्या जागतिक काव्य संमेलनात यशस्वीपणे सहभाग त्यांनी नोंदवला। 2020 मध्ये डोंबिवली येथे पार पडलेल्या काव्य संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन मध्ये बाबा ही कविता प्रसिद्ध झाली आहे। साहित्य संपदा समूहात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्या नेहमीच सहभागी असतात। आज प्रकाशित होत असलेला कृष्णप्रीत हा त्यांचा पहिला चारोळी संग्रह आहे। कृष्ण आणि प्रेम यांचा अनोखा मिलाफ या काव्य संग्रहात आहे। मी आता ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना विनंती करते की त्यांनी सौ प्राजक्ता हेदे लिखित कृष्णप्रीत या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करावं। नमस्कार। आज या ठिकाणी प्राजक्ता हेदे बोवळेकर यांच्या ई चारोळी संग्रहाचं प्रकाशन होत आहे। याचा मला मनस्वी आनंद होत आहे। अतिशय कल्पकतेने भावूक आणि कृष्णमय होऊन या लेखिकेने हे अतिशय सुंदर असं काव्य या चारोळी संग्रहाच्या निमित्ताने आपल्या समोर ठेवलेलं आहे। मला ही आशा आहे की आपणा सर्वांना हा चारोळी संग्रह खूप आवडेल आणि आपण रसिक मायबाप याचा निश्चितपणे आनंद घ्याल। हा चारोळी संग्रह आमच्या कवयित्री कृष्णप्रीत या नावाने प्रसिद्ध कर आणि भविष्यात त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा चिंतिते। धन्यवाद। मंडळी, प्राजक्ता हेदे लिखित कृष्णप्रीत या चारोळी संग्रहाचे प्रकाशन सन्माननीय मानसी म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे। मी प्राजक्ताताईंना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या मनातल्या भावना आपल्या सर्वांसमोर व्यक्त कराव्यात। नमस्कार, श्री गणेशाय नमः। मी सौ प्राजक्ता आनंद हेदे, ज्याच्यामुळे ही प्राजक्ता कृष्णप्रीतीत नाहून पूर्णपणे कृष्णवेडी झाली, तो माझा सखा श्रीकृष्ण याच्या चरणी माझा सादर नमस्कार। आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी शुभ दिवसच आहे, जणू काही दुग्ध शर्करा योगत। आजच्या दिवशी माझी आई सौ स्मिता अर्जुन बोवलेकर हिचा जन्मदिवस। आजच्या या शुभदिनी ईश्वराच्या आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने मला माझे पुस्तक प्रकाशित करण्याचे सौभाग्य लागले। साहित्य संपदाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये माननीय वैभव धनावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मला माननीय ॲडव्होकेट मानसी मॅडम यांच्या हस्ते माझे पुस्तक प्रकाशन करण्याचे सौभाग्य लाभले। आजच्या या शुभदिनी सुप्रसिद्ध गझलकार AK शेख सर तसेच सुप्रसिद्ध लेखक रमेश धनावडे सर यांचेही मला आशीर्वाद लाभले। कोणत्याही शुभकार्यामध्ये आपल्या माणसांची मदत ही फारच गरजेची असते। अशात आजच्या या शुभकार्यात मला माझे पती श्री आनंद हेदे तसेच माझा मित्र सुमित पालव याची मोलाची मदत लागली। तसेच
संपूर्ण साहित्य संपदा कुटुंबाची त्यांच्या या लेखीला फारच मदत लाभली. आजचे उपस्थित पाहुणे तसेच मागासिक मायबाप आणि मला शुभेच्छा देणारे सर्व शुभेच्छुक यांचे मी मनापासून आभार मानते. तुम्हीही नक्कीच माझ्या कृष्णप्रीतीत रंगून जाल. आज आपले हे ऋणानुबंध असेच कायम टिकून राहू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझं पुस्तक नक्कीच वाचा आणि फक्त वाचूच नका त्याचा अभिप्रायही नक्कीच द्या मला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश सदाश. प्राजक्ता, मला वाटते 5-7 वर्ष झाली आपली ओळख फेसबुकमुळे झाली. जेव्हा तू नुकतीच कविता करायला लागलेली आणि नुकतीच कविता करण्यापासून आज तुझं ई पुस्तकाचं प्रकाशन होत आहे कृष्णप्रीत या नावाचं. खूप खूप आनंद होत आहे. तुझ्या लेखनात तुझी अशीच प्रगती होत जाऊ त्यासाठी माझ्या भरपूर शुभेच्छा. मी दीपाली बोरकर, वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय मुलुंड पूर्व येथील निवृत्त शिक्षिका. प्राजक्ता बोलेकर ही माझी विद्यार्थिनी होती. तिच्या कृष्णप्रीत या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे. ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे. हा एक आनंद सोहळा आहे. तर तिला त्या निमित्ताने माझ्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आज प्रकाशित होणाऱ्या चारोळी संग्रहांमध्ये सौ सीमा विजय पाटील लिखित जाऊ प्रेमाच्या गावा या चारोळी संग्रहाचा सुद्धा समावेश आहे. कवयित्री आणि लेखिका असलेल्या सौ सीमा विजय पाटील या साहित्य संपदा समूह परिवाराच्या एक माननीय सदस्य आहेत. वाचनाची आवड असल्यामुळे त्या लिखाणाकडे वळल्या. त्यांच्या लिखाणाला खऱ्या अर्थाने मार्ग दाखवला तो सुभाष कासार सरांनी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लिखाण करत गेल्या. प्रतिलिपी नावाच्या एका प्रसिद्ध रीडिंग आणि रायटिंग ॲपवर त्यांनी कथा आणि कविता लिहिल्या आहेत. सक्सेस अकॅडमी उल्वे येथे 5वी ते 10वीच्या वर्गात त्या शिकवतात. गरीब विद्यार्थ्यांसाठी श्री क्लासेस नावाचे त्यांचे स्वतःचे शिकवणीचे वर्ग त्या चालवतात. त्यांचे स्वतःचे छोटेसे कॅटेरसही आहे. रयतेचा वाली आणि अनेक वृत्तपत्रात कविता प्रकाशित झाल्या आहेत. हा खेळ शब्दांचा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM या स्टेशनवर RJ कैलास सरांसोबत त्यांनी कविता सादरीकरण केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्या निमंत्रित कवयित्री होत्या. त्यांना निसर्ग काव्य मंच समूह यांच्याकडून सन्मानित देखील करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते त्यांना कविता सादरीकरणासाठी सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आले आहे. एका आगामी चित्रपटासाठी गीत आणि संवाद लिहून त्यांनी एक नवीन सुरुवात केली आहे. त्यांच्या निवडक चारोळींचे पहिले पुस्तक जाऊ प्रेमाच्या गावा आज प्रकाशित होत आहे. या चारोळी संग्रहाचे मुखपृष्ठ आणि डिझाईन मनोमय मीडिया यांनी केले आहे. मी आता ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना विनंती करते की त्यांनी सौ सीमा विजय पाटील लिखित जाऊ प्रेमाच्या गावा या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करावे. सौ सीमा पाटील यांच्या जाऊ प्रेमाच्या गावा या ई चारोळी संग्रहालयाचं आज या ठिकाणी प्रकाशन होत आहे. या चारोळी संग्रहामधील अनेक चारोळ्या या सीमा पाटील या कवयित्रीने अतिशय सुंदररित्या आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. या संग्रहामधील मला आवडलेली मला भावलेली एक चारोळी म्हणजे प्रेमाचे हे नाते असतेच जादूचे, प्रेमाचे हे नाते असतेच जादूचे, आयुष्यात होते निर्माण वलय प्रेमाचे. प्रेम हे असे 2 शब्द आहेत जे लहानांपासून थोरांपर्यंत वेध लावणारे आणि भविष्यात त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा चिंतिते. धन्यवाद. सौ सीमा पाटील लिखित जाऊ प्रेमाच्या गावा या चारोळी संग्रहाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले आहे. या निमित्ताने मी सीमाताईंना अशी विनंती करते
की त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना आपल्या सर्वांसमोर व्यक्त कराव्यात. नमस्कार, मी सीमा पाटील. माझ्या पहिल्या चारोळी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. त्याचा आनंद इतका झालाय की तो गगनात मावत नाहीये. आणि त्यात दुधात साखर म्हणजे अलिबाग तालुक्याच्या उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट सौ मानसी म्हात्रे यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यासाठी मानसीताईंचे मी मनापासून आभार मानते. माझ्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले ते म्हणजे आमच्या साहित्य संपदा समूहाचे संस्थापक श्री वैभव धनावडे सर यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. तसेच मनोमय मीडिया म्हणजेच आमचे मनोमय सर यांचेही मनपूर्वक आभार मानते. लिखाणाची आवड मला आधीपासून होती, पण या लिखाणाला मार्गदर्शन रूपी आशीर्वाद मिळाला तो म्हणजे श्री सुभाष कासार काका यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. माझे पती जे मला नेहमी लिखाणात प्रोत्साहन देतात आणि माझी माहेरची आणि सासरची मंडळी यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. साहित्य संपदा परिवारातील प्रत्येक सदस्याचे मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि माझ्या लिखाणाला प्रोत्साहन दिले. माझे अन्य कवी मित्र मैत्रिणी ज्यांनी त्यांचं प्रेम शुभेच्छातून व्यक्त केले त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे मला लिहायला प्रोत्साहन मिळते आणि जे माझ्या लिखाणाला नेहमीच प्रोत्साहन देतात, उत्स्फूर्त साथ देतात, ते म्हणजे माझी रसिक मंडळी. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विजय शालिग्राम पाटील. माझी सौभाग्यवती सीमा विजय पाटील ने लिहिलेल्या पहिल्या चारोळी पुस्तकाचे जाऊ प्रेमाच्या गावा आज प्रकाशन सोहळा होत असताना खरोखर आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे. एक 5-6 महिन्यापूर्वी तिने आपल्या वाचनाच्या छंदातून कविता, कथा, चारोळ्या लिहायला सुरुवात केली काय, आणि आज तिचं पहिलं पुस्तक जाऊ प्रेमाच्या गावा त्याचा प्रकाशन सोहळा होत आहे काय ह्याच्यावर खरोखर विश्वास बसत नाही आहे. परंतु हे जे वास्तव्यात उभं राहिलं आहे त्यासाठी तिला मोलाचं जे सहकार्य आणि मार्गदर्शन केलं ते साहित्य संपदा समूहाचे संस्थापक श्री वैभव धनावडे सर यांचे मनापासून आभार. गेली 2.5 महिने संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत आहे. शासन सांगतं आहे घरात बसा, बाहेर पडू नका. घरात बसून बसून तरी मनुष्य किती बसणार, आणि विशेष करून गृहिणी घरामध्ये सतत बसून राहणं खरोखर हे अशक्यप्राय गोष्ट असताना या समूहाच्या माध्यमातून जेवढ्या काही गृहिणी आहेत त्या सर्वांनी घरात बसून आपला छंद जोपासून या सर्व कविता लिहिल्या, एक संग्रह बनवला आणि तो आज प्रकाशित पण होतोय. त्या सर्वांचे, मग ते कवी आहेत आणि कवयित्री आहेत, त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि आज आंतरजाल ज्याला आपण इंटरनेट म्हणतो, सामाजिक माध्यम ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, याचा आज बहुतांश गैरवापरच केला जातोय. परंतु साहित्य संपदा समूहाने आज संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे की या आंतरजालाच्या माध्यमातून सोशल म्हणजे सामाजिक माध्यमाचा अशा प्रकारच्या चांगल्या कार्यासाठी देखील उपयोग केला जाऊ शकतो. म्हणून विशेष या सगळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. आणि विशेष माझी सौभाग्यवती सीमा विजय पाटील हिचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि तिच्याही पुढील कार्यास
हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद. नीता आंधळे लिखित स्पंदन या चारोळी संग्रहाचे साहित्य संपदा समूहातर्फे प्रकाशन होत आहे. अहमदनगर येथे राहणाऱ्या BA, BEd, DEd, BLib, DSM असे उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या नीताताई शाळेत मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होत्या. आपलं करिअर सांभाळून त्यांनी आपली लेखनाची आवड जोपासली आहे. त्यांनी कविता, चारोळी, कथा, पटकथा, नाटक, अभंग, लावणी, लेख अशा विविध प्रकारात लेखन केले आहे. रंगला नाथांचा दरबार या लघुपटाचे पटकथा लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तसंच या लघुपटात अभिनय सुद्धा केला आहे. अनेक काव्य संमेलनात सहभाग नोंदवला आहे. अलख निरंजन या दिवाळी अंकामध्ये 2006 पासून कविता लेखन त्या करत आल्या आहेत. आज साहित्य संपदा या समूहाच्या YouTube चॅनलवरून त्यांचा पहिला चारोळी संग्रह स्पंदन या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. स्पंदनातले भावस्पर्शी बोल तुमच्या स्पंदनाला नक्कीच स्पर्श करतील. स्पंदन या चारोळी संग्रहास मनपूर्वक शुभेच्छा. मी आता ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना विनंती करते की त्यांनी सौ नीता आंधळे लिखित स्पंदन या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करावे. सौ नीता आंधळे यांच्या स्पंदन या चारोळी संग्रहाचं प्रकाशन आज या ठिकाणी होत आहे. अतिशय भावपूर्ण असं हे स्पंदन आहे आणि या स्पंदनातून सौ नीता आंधळे या आमच्या कवयित्रीनं प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारा असा एक धागा व्यक्त केलेला आहे. या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनात मला आनंद होत आहे. तो वेगवेगळ्या त्यांनी केलेल्या शब्दरूपी स्पंदनाला मला स्पर्श करता आला त्याचा आहे. या चारोळी संग्रहातील मला भावलेले स्पंदन म्हणजे मनाला भावून जाते हृदयातील हळवे स्पंदन, विना पाश गुंतते मन, वाटते हवेसे हे बंधन. तरुण पिढीला प्रेम विरह या नात्यातील ओलावा, त्यातल्या भावनांची जाणीव करून देणारं असं हा स्पंदन चारोळी संग्रह हा नक्कीच सर्व रसिकांना मनापासून आवडेल याबाबत माझ्या मनात कोणतीच शंका नाही. आणि भविष्यात त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा चिंतिते. धन्यवाद. सौ नीता आंधळे लिखित स्पंदन या चारोळी संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. मी नीताताईंना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत आपल्या सर्वांसमोर व्यक्त करावे. नमस्कार, मी नीता आंधळे. आज अतिशय आनंदाचा दिवस. आज माझे पहिले पुस्तक स्पंदन या चारोळी संग्रहाचे प्रकाशन ॲडव्होकेट मानसीजी म्हात्रे, उपनगराध्यक्षा अलिबाग शहर यांच्या हस्ते पार पडले. मानसीजींसारखी विभूती या पुस्तकाच्या प्रकाशनास लाभली हे मी माझं भाग्यच समजते आणि मनापासून आदरणीय ॲडव्होकेट मानसीजी म्हात्रे यांचे आभार मानते. स्वप्नांची फुलपाखरे आज स्वच्छंदपणे उडू लागली. स्वप्नांची फुलपाखरे आज स्वच्छंदपणे उडू लागली. हृदयातील स्वप्ने आज प्रत्यक्षात उतरताना दिसू लागली. आमचं हे स्वप्न प्रत्यक्षात ज्यांनी उतरवलं ते साहित्य संपदाचे सर्वेसर्वा आदरणीय वैभवजी धनावडे सर यांचे मनापासून आभार. ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच अतिशय परिश्रम घेऊन त्यांनी हे एकच नाही तर तब्बल 21 चारोळी संग्रह 14 जून 2020 रोजी एकदाच प्रकाशित केले. हा खरं तर एक मोठा विक्रम म्हणावा लागेल. त्याबद्दल सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. मी पुन्हा एकदा वैभव सरांचे आभार मानते. तसेच हे स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात आणलं त्या मनोमय मीडियाचेही हार्दिक आभार.
माझे आप्त, सगळे सोयरे, माझे मित्र मैत्रिणी, ज्यांनी मला सतत लिखाणास प्रेरणा दिली, त्यामुळेच मी हा आजचा दिवस बघू शकले. खूप जणांचं स्वप्न असतं ना की आपल्या एखादं स्वतःचं पुस्तक असावं, आणि ते स्वप्न प्रत्यक्ष उतरवलं साहित्य संपदा. मी 2 वर्षापूर्वी साहित्य संपदा जॉईन केलं. अनेक नवनवीन प्रकार या ग्रुपमध्ये मला हाताळावयास मिळाले. तसेच माझं हे पुस्तकाचं स्वप्नही साहित्य संपदामुळेच पूर्ण होत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य संपदा टीम आणि आदरणीय वैभव सरांचे पुन्हा एकदा आभार मानते. तसेच सगळ्यात मोठी साथ असते ती घरातली. माझ्या घरातून मला माझे पती चांगदेव अंधळे, माझा मुलगा गौरव यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळेच मी हे कार्य करू शकले. त्यांच्या साथीमुळेच आज माझे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच माझे साहित्य संपदातील सदस्य, माझे साहित्यातील मार्गदर्शक गुरु, या सर्वांचे अगदी मनापासून आभार. स्पंदन हे पुस्तक तुमच्या हाती देताना आज अतिशय आनंद होत आहे. हे स्पंदन नक्कीच तुम्हाला भावतील. हे स्पंदन कसे वाटले हे मला आवर्जून कळवा. पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आभार. धन्यवाद. नमस्कार. सौ नीता आंधळे ही माझी मुलगी आहे. तिचा स्पंदन हा पहिला चारोळी संग्रह साहित्य संपदा यूट्यूब चॅनलवर संपन्न होत आहे. या सुंदर क्षणाची आम्ही अत्यंत उत्कंठतेने वाट पाहत आहोत. साहित्य संपदा समूह व स्पंदन या चारोळी संग्रहास आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी मनीषा बेळगे, ठाणे येथून. कुठल्याही कवीसाठी त्याच्या कविता पुस्तक रूपाने समोर येणे ही अत्यंत आनंदाची बाब असते. त्याला माहीत असते त्याच्या लयबद्ध शब्दांना नेमके कुठे जायचे. म्हणूनच एका शायरने म्हटले आहे, इस कलम की स्याही से कुछ ऐसे शोर मचाना है, हम गूंगों की आवाज़ को उन बहरों तक पहुंचाना है. माझी सखी कवयित्री नीता आंधळे यांना त्यांच्या स्पंदन या चारोळी संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा. स्पंदनात माझ्या नित सुखद क्षणांची कतार छेडिले हलकेच गीत झाली देहाची सतार. वाह, सुरेख. ही चारोळी स्पंदनमधील आहे. नीताताई तशी माझी नातेवाईक, पण त्याहीपेक्षा जास्त ती माझी सखी आहे. गेल्या दशकापासून मी त्यांच्या कविता नित्यनेमाने वाचते. अतिशय सुंदर रीतीने शब्दांना एका धाग्यात बांधणे सोपे नसते, पण ते काम ते हलगत करतात. गझल, अभंग, वृत्तकविता, मुक्तछंद आणि चारोळी लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. नवोदित कवींना त्यांचे मार्गदर्शन मिळत राहो ही अपेक्षा. आणि पुन्हा एकदा स्पंदन या चारोळी संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा. मी तर कायमच तुझ्या ऋणानुबंधात बांधलेली प्रत्येक ओळीत माझ्या आठवण तुझीच मांडलेली. सुरेख. धन्यवाद. नमस्कार, मी राधिका देशपांडे. कवयित्री नीता आंधळे यांच्या स्पंदन या चारोळी संग्रहाला भेट दिली असता माझ्याही मनात स्पंदने निर्माण झाली. प्रेम आणि भावना यांनी ओतप्रोत भरलेला प्रत्येक शब्द आणि त्या शब्दांची सुंदर मांडणी नक्कीच आपल्या मनामध्ये स्पंदन निर्माण करते, आपल्या काळजाला भेदणारी आहे. कवयित्री म्हणतात, दुराव्यातही साद घालतात तुझं आतुर नयनांचे खग, दुराव्यातही साद घालतात
तुझं आतुर नयनांचे खग ओढीने ओथंबून वाहतात काळेभोर मृगाचे ढग. अतिशय मनभावन अशा चारोळ्या या संग्रहामध्ये सगळ्यांना वाचायला मिळणार आहेत. कवयित्री नीता आंधळे यांना चारोळी संग्रहाच्या प्रकाशनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी स्मित शिवदास, कोल्हापूर. प्रोफेसर शारदा खेडकर यांचे MA झालेले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये त्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मैत्री विरह हा त्यांचा काव्यसंग्रह 2018 साली प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर त्यांना ते गुढ उलगडले नव्हते या लघुकथेसाठी औरंगाबाद येथे 2018 साली प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. 2012 साली त्यांना शिक्षकरत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले होते. तसेच 2018 रोजी महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेले होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे रुद्राक्ष फाउंडेशन व साहित्य संपदा या समूहातर्फे त्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. त्याचबरोबर पोएट्री मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना डायमंड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदणीकृत झालेले आहे. मी आता ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना आमंत्रित करते आहे की प्रोफेसर शारदा खेडकर यांच्या चारोळी संग्रहाचे अनावरण करण्यात यावे. नमस्कार. आज या ठिकाणी प्रोफेसर शारदा खेडकर यांच्या कातरवेळ या चारोळी ई संग्रहाचं प्रकाशन होत आहे. मनापासून आनंद होत आहे. अतिशय मार्मिक, अतिशय सुंदर आणि अतिशय भावस्पर्शी असं शब्दांकन प्रोफेसर शारदा खेडकर मॅडम यांनी या चारोळी संग्रहात व्यक्त केलेलं आहे. मला भावलेली चारोळी, मिलनाचा अर्थ कळायचा जेव्हा तू भेटायचास, मिलनाचा अर्थ कळायचास जेव्हा तू भेटायचास, कातरवेळी कवेत येताना हळूच तू दूर जायचास. अनेक तरुण तरुणींच्या हृदयातील तारुण्यातील भाव या चारोळी संग्रहातून या कवयित्रीने व्यक्त केलेले आहेत. पेशाने प्रोफेसर असणाऱ्या शारदा खेडकर मॅडम यांनी अचूकपणे तरुण तरुणांच्या मनातील भावना या चारोळी संग्रहातून व्यक्त केलेल्या आहेत. मला खात्री आहे आणि पक्की खात्री आहे की अनेक तरुण तरुणींना हा चारोळी ई संग्रह भावेल, त्यांच्या मनाला स्पर्शून जाईल आणि त्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनाचा वेध घेईल आणि भविष्यात त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा चिंतिते. धन्यवाद. प्रोफेसर शारदा खेडकर यांच्या कातरवेळ या चारोळी संग्रहाचे नुकतेच ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अनावरण झालेले आहे. मी प्रोफेसर शारदा खेडकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांनी आपले मनोगत सादर करावे. नमस्कार, मी प्राध्यापक शारदा बळीराम खेडकर. माझा पहिला वहिला ही चारोळी संग्रह प्रकाशित झाला. या पुस्तकाचे प्रकाशन अलिबाग नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षा ॲडव्होकेट सौ मानसी म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्यांचे देखील मनापासून आभार मानते. नाते ही जन्मोजन्मीची परमेश्वरानेच ठरवलेली असतात असं म्हणतात ना, त्याप्रमाणेच साहित्य संपदा समूहातील कवी, कवयित्री, लेखक, लेखिका प्रेमाने एका रेशीम गाठीत आम्ही बांधले गेलेलो आहोत. त्या सर्वांचे देखील मनापासून आभार मानते. माझे स्वप्न पूर्णत्वास नेणारे असे माननीय श्री वैभव धनवडे सर यांचे देखील मनपूर्वक आभार मानते. खरी समेची बाजू म्हणजे शेवटच्या क्षणाला कातरवेळ छापण्यासाठी PDF चित्र बनवण्यापर्यंत मदत करणारे मनोमय मीडिया सर हे होत. तसेच माननीय सौ वैशाली संजय कदम सर मॅडम या जोडप्याने देखील मला मदत केली. त्यांचे देखील मनापासून आभार मानते. सो अपेक्षा बिडकरताई, प्राजक्ताताई यांनी देखील मला मोलाची साथ दिली. त्यांचे देखील मनापासून आभार मानते.
कातरवेळ लिहिताना येणारा अनुभव व्यक्त करताना ओठांच्या हास्यातून शब्द ओठावरती येत असताना तू लिहून ठेव असं सांगणाऱ्या, मला लिहिण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या माझ्या बहिणींना देखील माझे मनपूर्वक आभार मी त्यांचे मानते. कुमारी सुलभा बळीराम खेडकर हे आता कोविड योद्धा म्हणून मुंबई पोलीस कार्यरत आहेत. त्यांचे देखील या पुस्तकासाठी हातभार लावला, त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. माझ्या जीवनात आलेले कवी मित्र, मित्रमैत्रिणी, लेखक लेखिका, माझे विद्यार्थी मित्र, माझे शिक्षक वृंद या सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसेच वाचक हो, तुम्ही असाल तर आम्ही आहोत, तुम्ही नसाल तर आमच्या जीवनाला काही अर्थ नाही. प्रिय वाचक मित्र हो, तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सिद्धेश संतोष लखमदे, मुरुड जंजिरा, रायगड. मी आज आपल्यासमोर माझी एक गझल सादर करतो. पचवून अपयशाला मीही तयार झालो, पचवून अपयशाला मीही तयार झालो, तेव्हाच मी यशावर ऐटीत स्वार झालो, तेव्हाच मी यशावर ऐटीत स्वार झालो. आणि काहीच होत नाही देहाकडून माझ्या, काहीच होत नाही देहाकडून माझ्या, तेव्हा मला कळाले, तेव्हा मला कळाले जमिनीस भार झालो, तेव्हा मला कळाले जमिनीस भार झालो, पचवून अपयशाला मीही तयार झालो. दगडावरीच जेव्हा घासून ती निघाली, दगडावरीच जेव्हा घासून ती निघाली, मी फक्त त्या सुरीची हासून धार झालो, मी फक्त त्या सुरीची हासून धार झालो, पचवून अपयशाला मीही तयार झालो. ताणून बाण होते माझेच आप्त जेव्हा, ताणून बाण होते माझेच आप्त जेव्हा, सुटलाच बाण नाही, सुटलाच बाण नाही आधीच ठार झालो, सुटलाच बाण नाही आधीच ठार झालो, पचवून अपयशाला मीही तयार झालो. आणि नादात आज तिच्या वेडावलोच पुरता, नादात आज तिच्या वेडावलोच पुरता, छेडून तीच जाता, छेडून तीच जाता मी तर सतार झालो, छेडून तीच जाता मी तर सतार झालो, पचवून अपयशाला मीही तयार झालो. आणि शेवटचा शेर आहे, कविते मला कधीही सुचशील तू अचानक, कविते मला कधीही सुचशील तू अचानक, मीही अशाच साठी, मीही अशाच साठी उघडेच दार झालो, मीही अशाच साठी उघडेच दार झालो, पचवून अपयशाला मीही तयार झालो, तेव्हाच मी यशावर ऐटीत स्वार झालो, तेव्हाच मी यशावर ऐटीत स्वार झालो. धन्यवाद. मंडळी, आजचा आपला प्रकाशन सोहळा अतिशय सुंदररित्या पार पडला. आज प्रकाशित झालेल्या चारोळी संग्रहाच्या डिजिटल प्रती तुम्ही नक्की घ्या आणि त्यातल्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घ्या. सर्व कवयित्रींनी त्यांचे मनोगत अतिशय समर्पक शब्दात आपल्यासमोर मांडलं. अतिशय व्यस्त असलेल्या सन्माननीय मानसी म्हात्रे आपल्याला आज प्रकाशक म्हणून लाभल्या, त्याबद्दल मी साहित्य संपदा समूहातर्फे त्यांचे आभार मानते. गेले काही दिवस साहित्य संपदा समूहाची अख्खी टीम हा प्रकाशन सोहळा तुमच्यापर्यंत अतिशय सुंदररित्या पोहोचावा यासाठी कार्यरत होती, अगदी रात्रंदिवस कार्यरत होती. याबद्दल मी या अख्ख्या टीमचे आभार मानते. आत्तापर्यंत कथा, कविता, अभिवाचन करणाऱ्या मला या सोहळ्याचे निवेदन करण्याची एक मोठी संधी वैभव धनावडे सरांनी दिली, याबद्दल मी वैभव सरांचे खूप आभार मानते. तर मंडळी,
हा कार्यक्रम तुम्ही आज रविवार असून सुद्धा बघितलात आणि त्याचा आस्वाद घेतलात. अतिशय समरसतेने तुम्ही वेळात वेळ काढून इथे आवर्जून उपस्थित राहिलात. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे प्रेक्षक तुम्ही, तुमचे मी आभार मानते. आणि साहित्य संपदा समूहाचे आता ह्याच्या पुढचे वेगवेगळे कार्यक्रम असेच तुम्ही पाहाल आणि आवर्जून हजेरी लावाल अशी मी आशा करते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद.